देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। Hyder. गर्दी कमी करा, प्रकार या लागले त्यांना चलो 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 आगे बढ़ो। शॉर्ट सर्किटमुळे जी काही विद्युत प्रवाह तुटल्यामुळं काही घरांना आग लागली। अगदी साधे कष्टाळू राहणारी इथं कुटुंब होते, त्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून धीरजभाई पाटील यांच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही छोटीशी मदत करत आहेत। तर ती मदत संसार उपयोगी असणाऱ्या वस्तूची मदत आम्ही या कुटुंबांना करतोय, त्या कुटुंबाने स्वीकारावी आणि त्यांना जी काही आवश्यक भासली तर तेही पुढे मदत करण्यास भैया तयार आहेत। त्याचबरोबर शासकीय संपर्क करून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना संपर्क करून शासकीय मदत ही तुम्हाला या कुटुंबाला पीडित कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करतील, एवढं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो। आणि आपण निवांत राहावं, नितांत राहावं, किंवा तुम्ही एकटे नाहीत, तुमच्याबरोबर तुळजापूरवासी आहेत। त्याचबरोबर धीरजभाई आता आपल्याला 4 शब्द सांगतील, काय मदतीशी बोलतील ते तरी ऐकून घ्या। आणि मी या सर्वांना अजून गावांना आवाहन करतो की आपण यांना थोडी थोडी मदत करण्याचे प्रयत्न करावा। आज या ठिकाणी आपण कालच फार मोठा अपघात या शॉर्ट सर्किटमुळे या सलीम आणि इतर कुटुंबाला आणि सय्यद कुटुंबावर आला, तर खूप खेदजनक आहे आणि खूप साऱ्या लोकांनी मदत केली या ठिकाणी आणि आपण एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी मदत करत आहोत। आणि मी जनतेला या ठिकाणी आवाहन करतो तुळजापूर मधल्या की फार मोठं नुकसान झालेलं आहे, आपण कितीही दिलं तर त्यांचं नुकसान भरून येणार नाही, कारण की मी पाहिलं त्यांच्या कष्टामुळं त्यांनी सगळे पैसे जमा केलेले जळालेत आणि हे फार मोठं नुकसान आहे। परंतु सगळ्यांनी पूर्ण फुलाची पाकळी मदत करावी आणि त्यांचा पुन्हा संसार उभा करावा, एवढंच या ठिकाणी विनंती करतो। आणि यापुढील शासकीय मदत असेल आणि अन्य त्यांचं घर उभारण्याकरता जी मदत असेल ते करण्यास आपण सर्वजण कटिबद्ध राहूया।